आज तास गावातील रस्त्यावरून दरड कोसळल्यामुळे हा मार्ग बंद झालेला आहे. फक्त एकेरी वाहतूक चालू आहे. खेडच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी तसेच अतिवृष्टी झाल्यामुळे ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना, ओढ्या नाल्याला पूर येण्याच्या घटना घडलेल्या आहेत. तास कमान धरणातून 1% सुद्धा पाणी न सोडता नदीला पूर आलेला आहे. याचं कारण आपल्या खेड तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदा तेवढं पाऊस झालेला आहे. त्यामुळे ओढ्या नाल्याचं पाणी, डोंगरदऱ्याचं पाणी आहे. खेड तालुक्यात भीमा नदीचं पवित्र पाणी आता पुलावून पाणी चालू आहे टाच्या. तरी भाविकांनी सावध आपलं राहावे हा, नम्र विनंती. पुराचे पाणी जात असताना कुणी गाडी घालण्याची गाडी धाडस घालू करू नये. नये. कारण गाडी एकदा वाहून गेली की पुराचं पाणी गाडी घेऊन जातं. बऱ्याच येत दुर्घटना नाही. घडलेल्या आहे. मागल्या वर्षी कार वाहून गेली होती. 8 जुलै 2026 रोजी कुंडमाऊली देवी चास येथे पाण्याची लेवल पाहण्यासाठी मी आलेलो आहे. चास कमान धरणातून पाणी न सोडता फक्त धरणाच्या भिंतीखाली जेवढा पाऊस होतोय, ओढे नाले येऊन मिळतात, त्या पाण्याने नदीला पूर आलेला आहे. सर्वांना माहितीच आहे की हे रांजण खळगे किती खोल आहे. 2019 मध्ये जो पूर आला होता, तो पूर ह्या छतावरून पाणी चाललं होतं. एवढं पाणी त्यावेळी आलं होतं. पूर पाण्यासाठी काही नागरिक सुद्धा आलेले आहे. मोटार कशी आहे ते पाण्यासाठी सुद्धा काही शेतकरी आलेले आहेत. येथे खूप अरुंद अशी जागा आहे. त्यामुळे जर आपण येथे उडी टाकली तर आपण ह्या डोहात वाहून न जाण्यापेक्षा डायरेक्ट आपण बुडून जाऊ शकतो. कारण येथे वेगळेच प्रेशर तयार होतं. पाऊस झाल्यामुळे ठिकठिकाणी जे खड्डे असतात ते सुद्धा भरून गेलेले आहे. आणि आपण बघू शकता हा खड्डा खूप खोल आहे. जवळपास 10 फूट खोल असावा, तर तो सुद्धा भरून गेलेला आहे. फक्त ओढ्या नाल्याचं पाणी आहे. विचार करा, तास कमान धरण जर भरलं तर ह्यावरून किती मोठा पूर येण्याची संभावना आहे. याच्या जर उडी टाकली तर माणूस किती पण पोहणारा असू, तो पूर्णपणे बुडून जाईल. कारण पाण्यामध्ये अंडरकरंट इतके बेकार झालेले आहेत की पाणी आपल्याला बुडून टाकणार म्हणजे टाकणार. मित्रांनो, पाहू शकता ठिकठिकाणी भोवरे निर्माण झालेले आहेत. आपण वरच्या साईडला जाऊन पाणी चांगल्या प्रकारे पाहून घेऊया. येथे पाण्याला असं वाटत आहे की इकडं जाऊ का तिकडं जाऊ. त्याच्यामुळे पाणी अक्षरशः वेड्यासारखं वाहत आहे. हा पाण्याचा छोटासा ओहळ इथे वाहून आलेला आहे आणि ते घसरत दिसते पहा. जर आपण इथून घसरलो तर असा घसरत जाऊन याच्यात पडणार. आणि याच्यात पडलं तर आपण वाहून जाणार नाही, तर आपण येथे डोहात बुडणार. कारण हे पाणी ना आपल्याला वाहून न नेण्यापेक्षा डायरेक्ट बुडून टाकणार. त्याच्यामुळे चालताना सुद्धा सावधगिरी घेणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच जणांना वाटतं की रांजण खळगे कसं तयार होतं, याचं उत्तर आज आपण पाहू शकता. पाणी गोलगोल फिरतं, त्यामुळे पाणी दगडाला सुद्धा गोलगोल करून टाकतं. पश्चिम भागात भीमाशंकर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. ढगफुटी झालेला आहे. आभाळ कोसळलं नाही तर आभाळच खाली आलेलं आहे. त्यामुळे नदीला खूप उफाण आलेलं आहे.